हॅलो बच्चा, मला तू न सांगता काय निघून गेलीस? अरे तू वेडास का? थांबून काय करणार होते मी? तुझ्या समोरच त्या कपूर सरांनी काढून टाकलंय ना मला नोकरीवरून, आणि तू काहीच बोलला नाहीस, नुसता बघत बसला होतास. शनाया, माझ्या हातात काही नव्हतं. तू चूकच अशी केली होती की मी काय करणार होतो. अरे काय केलं मी इतकं? तो क्लायंट आगाऊपणे बोलत होता आणि नसते प्रश्न विचारत होता उगाच. मग झाले इरिटेट मी, म्हणून त्याच्याशी भांडलीस? पुढे काय होईल या परिणामांचा विचार न करता? कशाला करू? मला आपली खात्री होती की काही झालं तरी तू माझी नोकरी सांभाळशील, पण आता कळलं की तुझंही तिथे काही चालत नाहीये. बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. कपूर सर सगळ्यांचे बॉस आहेत. त्यांनी एकदा डिसिजन घेतला की माझं त्यापुढे काहीही चालू शकत नाही. नाही ठीक आहे, कळलंय आता मला. तू तशी माझी काही मदत करू शकत नाही. माझी नोकरी गेली आता. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. चल बाय. शनाया, शनाया, गुड. चांगलं झालं ती शनाया ऑफिस सोडून निघून गेली ते. बट नुसतं ऑफिस सोडून काही होणार नाही. तशी ती ऑफिसमध्ये असून नसल्यासारखीच होती. ऍक्च्युली तिने गुरु सरांच्या लाईफ मधूनच जायला हवं. बट तसं ती करणार नाही. त्यासाठी राधिका मॅमलाच काहीतरी करावं लागेल. रेवती म्हणत होती ते लेटर आतापर्यंत राधिका मॅम जवळ पोचलं असेल ना. इन दॅट केस त्यांना गुरु सर आणि शनायाविषयी सगळं कळलं असेल आणि मग त्या शनायाला सोडणार नाही. कारण राधिका मॅम साध्या सरळ असल्या तरी त्यांच्या नवऱ्याला नादाला लावणाऱ्या बाईला लेसन शिकवल्याशिवाय त्या गप्प बसणार नाहीत. शनाया, नाव यू आर गॉन. राधिकाला धक्का बसलेला दिसतोय. राधिका, रेवती, तू? आर यू ओके? मला काय दाढ भरलीये? मी मस्त आहे, पण तू असं काऊन विचारून राहिली? नाही नाही, काही नाही. तुला कुठलं लेटर वगैरे मिळालं? हाऊ तर, पण तुला कसं माहिती? लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.